बजेट आधीच खरं तर दरवाढीचा मोठा भडका उडाल्याचं पाहायला मिळतंय। व्यावसायिक गॅस सिलेंडर आता महागलेला आहे आणि 19 किलोचा हा गॅस 50 रुपयांनी महाग झालेला आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कुठलेही बदल झालेले नाहीयेत आणि ही निश्चितच किरकोळ ग्राहकांसाठी एक सुदैवाची बाब आहे, दिलासादायक बाब आहे। सिलेंडरच्या दरात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कुठलाही बदल झालेला नाही, मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात बदल झालाय। 50 रुपयांनी व्यावसायिक सिलेंडरचे दर आता वाढलेले आहेत। 19 किलोचे हे सिलेंडरसाठी मुंबईमध्ये 1692 रुपये मोजावे लागणार आहेत। आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, बजेट सादर होणार आहे, मात्र हे बजेट सादर होण्यापूर्वीच देशातल्या सर्वसामान्यांना महागाईचा हा झटका बसलाय आणि विशेषतः व्यावसायिक पर्पजसाठी वापरण्यात येणारे सिलेंडरचे दर आता वाढलेले आहेत। ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ केली आहे। 1 फेब्रुवारी 2026 पासून म्हणजे आजपासून दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई यासारख्या प्रमुख शहरांसह देशभरात एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये झालेली वाढ ही 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये करण्यात आलेली आहे आणि बजेटच्या दिवसापासून सिलेंडर 50 रुपयांनी आता महाग झालेला आहे। तर 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये सुदैवानं कुठलाही बदल झालेला नाही। त्यामुळे गृहिणींचं बजेट आता सध्या तरी जैसे थे आहे। अर्थातच आज दिवसभरामध्ये बजेटमध्ये काय तरतुदी होत आहेत त्यानुसार हे बजेट कोलमडतं आहे की कसं हेही बघणं तितकंच महत्त्वाचं असेल।